बघ झालीत का? ओ वाज बघ कसला भारी येतोय. 1 2 3 चांगलं आहे ना. क्रिस्पी पण लय भारी झालाय. हाय फ्रेंड्स, आज माझा सुट्टीचा दिवस आहे आणि आता वाजलेत 11:45 आणि मला खूप भूक लागली आहे. आणि आता मला बनवायचा आहे ब्रेड पिझ्झा, जो की मी बनवणार आहे एअर फ्रायरमध्ये. तर मला माहिती नाही तो कसा बनेल. मी रेसिपी यूट्यूबवरती बघितली पण ते एअर फ्रायरवरती नाही, त्यांनी पॅनवरतीच बनवलं. पण मी एअर फ्रायरवरती बनवणार आहे, म्हणजे ट्राय करणार आहे एअर फ्रायरवरती बनवायचं. तर आता माझ्याकडे सामान नाही, आपण आता सामान आणायला जाऊया. सामान घेऊन येऊया आणि आपण लगेच आपला ब्रेड पिझ्झाची रेसिपी बनवायला घेऊयात. हाय गाईज, मी पण येत आहे दादासोबत. चला आता आलास? ये ब्रेड दो ना. 100 ग्राम पनीर. भैया शिमला कैसा दिया? 2 ना पाव किलो. आता मी ब्रेड आणि शिमला मिरची घेतली. आता आपण बाकीचं सामान घेऊयात. एक चीज क्यूब पण द्या ना. एक सिंगल चीज क्यूब देना रमेश. 2 द्या, 2. दो दे देना. तर आता मी सामान सर्व घेतलेलं आहे आणि आता मी चाललो आहे घरी आणि आता आपण आपला ब्रेड पिझ्झा बनवूया. तर आता मी आणलं आहे ब्रेड, हा पिझ्झा सॉस, शिमला मिर्च, पनीर आहे हा आणि चीज क्यूब. आणि बाकीचं सामान माझ्याकडे आहे फ्रीजमध्ये बहुतेक. सीझनिंग वगैरे ऑलरेडी आहेत, रेड चिली आणि ओरेगानो. एवढा कांदा एक लागेल मलाच घेऊया. टोमॅटो जास्त नको, टोमॅटो. याला प्रिपेअर करू आपण व्यवस्थित. आणि हा एअर फ्रायर आहे, एअर फ्रायरमध्ये ठेवू. हा आपला एअर फ्रायर छोटा आहे तर याच्यात एक टायमाला एकच बनवू शकतो. तर चला आपण प्रिपेअर करूया आता. तर आता आपण हे सर्व वॉश करून घेऊया. एवढं नाही लागणार, एवढंच बस आहे. हे वॉश करू. आपले हे वेजीस कट करून झालेत. आता मी यांना मिक्स करतो. हे मला वाटतं की इनफ होईल. आपण याच्यात मिक्स करूया. तर आता मी हा पनीर आणलाय, तो पण याच्यात मिक्स करणार आहे मी. याला असं मॅश करूया आणि मग याच्यामध्ये प्रॉपर मिक्स करूया. तर आता हा मी मिक्सचर जो बनवला आहे तो ब्रेडवरती मी लावणार आहे. ब्रेड घेतला, त्याच्यावर मी टाकतो पिझ्झा सॉस. पिझ्झा सॉस लावूया आपण. थोडा अजून लागेल, खूप कमी लावला. आणि याच्यावरती हा आपण आपला मिक्स ठेवूया. ठीक आहे, इनफ आहे. आणि मग आता मी याच्यावरती चीज ग्रेट करतो अगोदर. त्यानंतर आपण याच्यावर टाकूया ओरेगानो.
थोडासा चिली फ्लेक्स, जास्त झालं, थोडासा घ्यायचा होता कारण की मी जास्त चिली फ्लेक्स खात नाही. आता याला आपण टाकणार एअर फ्रायरमध्ये. मला माहिती नाही याची सेटिंग काय करायची, पण आपण थोडा 5-7 मिनटासाठी ठेवून बघूया. याला आपण याच्यात ठेवूया. 2 राहतील का रे याच्यात? वाटतं 2 राहतील. हो. अगोदर एकच ट्राय करूया, मग आपण 2 ठेवूया. तर याच्यात काय दिलंय, पिझ्झा, हा पिझ्झाच आहे. ट्राय करूया पिझ्झावाला. याला आपण चालू करूया. नाही, 15 मिनटं दिलंय. मला वाटतं 15 मिनटात आपला करपून निघेल बाहेर. तर मध्ये मध्ये आपण चेक करत राहूया. 5 मिनिटांनी अगोदर चेक करूया कसं होतंय, मगच आपण. नाही तर 15 मिनटं ठेवलं आणि करपलं ना तर सर्व पिझ्झाची आपल्या ब्रेडची वाट लागेल. आता आपला हा ब्रेड पिझ्झा बनतोय, तोपर्यंत आपण दुसरं इकडे हे करून घेऊया, प्रिपेअर करूया ब्रेड. हा मी होल व्हीटवाला ब्रेड घेतलेला आहे, थोडासा हेल्दी ऑप्शन. म्हणजे कसं आपल्याला गिल्ट नाही होणार. तर आता आपले हे 4 मिनटं झालेत. तर आपण एकदा चेक करूया. चीज थोडा मेल्ट झाला आहे, पण आपण खालून बघूया थोडं कसं आहे. क्रंची जळला तर नाही आपला ब्रेड, तर ठेवूया अजून वेळ जरा. तर आपण 5 मिनिटांनी चेक केलं हे, आणि एवढं काय शिजलं नव्हतं ते व्यवस्थित. तर अजून आपण 5 मिनिटानंतर परत चेक करू की कसं होतं आहे. आणि तोपर्यंत मी हे 2 पण प्रिपेअर केलेले आहेत इकडे. हे बघा, हे असं प्रिपेअर केलं आहे. आणि मग आता आपण याच्यानंतर दोन्ही आपण त्याच्यात ठेवणार. बोल आता, काय बोलत होता ते? बोल. मी नाही. अरे बोल ना. थांब, इथे ठेवू आपण. तू येणारच माझ्या व्हिडिओमध्ये. चालू केलंय काय? बोल आता, कसं वाटतंय तुला? एकदम भारी. बनतंय तर कसं वाटतंय? वासानीच एकदम असं तू वाटतंय किती आपण खाशील? चांगलं झालं एकदम. तर 4-5 नाही. 4-5. बरं. 4-5 आपल्या होतील, 4-5 आरामात. याच्यात अजून किती होतील? पूर्ण ब्रेड संपेल. एवढे मग वासात वेट नाही होते आता मला. तेच खायचंय, मला पण try आधी करून बघून- बघायचंय. आणि आपण एकच बनवलं, आपल्याला हाफ हाफ करून खायला लागेल. मग आता आपण ते सँडविच सारखं बनवू नाही शकणार अरे बनवू शकलो असतं, पण ते पॅनवरती आपल्याला करायला लागेल. आपण हेच बनवून करूया. चीज असं वरतून मस्त मेल्ट होईल ना. तर आता परत 5 मिनटं झालेत. आता परत आपण चेक करूया की कसं झालंय. तर आता मी हे बंद करतो. हे बंद व्यवस्थित होत नाही. ठीक आहे. वाव. काय वाटतं? ट्राय करायचं खाऊन? पहिले हे खाऊन बघूया, नंतर ते बनवूया. काढूया, गरम असेल. हलू हलू. घे प्लेटचा. मेल्ट पण झाले. एकदा खालून बघूया कसं झालंय. दिसतंय का? काय झालंय का? नाही. करपला नाही ना? आपण बघूया. आता आपला हा ब्रेड पिझ्झा रेडी झालाय. वाटतो तर ठीकच आहे, खाऊन बघूया आपण. पण त्याच्या अगोदर आपण हे जे 2 बनवलेले आहेत ना, ते एअर फ्रायरमध्ये ठेवूया. चला. तर ते आरामात. जॉईंट नाही ना होणार ना शिजल्यानंतर? जॉईंट नाही होणार. आपले हे ब्रेड पिझ्झा 2 राहिले त्याच्यामध्ये. तर आता ह्याला मी डायरेक्ट आता 15 मिनिटासाठीच ठेवतो. करपले तर दोन्ही खराब होतील. तर हे ठेवलेत मी आता याच्यामध्ये. आता आपण ते कट करूया आणि आम्ही दोघं खाऊन तुम्हाला सांगतो की कसं झालंय. क्रिस्पी एकदम फ्राय. ब्रेड पिझ्झा जास्तच कडक झाला. आता आपला हा ब्रेड पिझ्झा रेडी झालाय. त्याला अर्धा केलाय. अर्धा हा खाणार आणि अर्धा मी खाणार आहे. तर ट्राय करूया. तू घेतो कसं लागतं सांग. फर्स्ट बाईट घेऊया तरी. थांब. 1 2 2 3.
चांगलं आहे ना, क्रिस्पी पण लय भारी झाला. एकदम क्रिस्पी झालंय आणि ब्रेड असा करपला पण नाही आपला, व्यवस्थित एकदम शिजलंय आणि चीज पण असं मेल्ट झालंय. मेल्ट नाही झाला तो, फ्राय झालाय वरतून. ॲक्च्युली मेल्ट वेगळा होतो, बघ ना फ्राय झालाय ना. माझा संपला पण. पण अरे भाई खाऊ दे मला पण थांब. आता आपण पॅनवरती ट्राय करूया दोन. हे तर चांगलं होतं, एअर फ्रायरमध्ये आपलं सक्सेस झालंय, टेस्ट वगैरे चांगली लागली. आणि आता दोन आपण बनवत ठेवलेत, आता आपण नंतरची आपण पॅनवरती ट्राय करूया. आपले दोन इथे रेडी होत आहेत आणि आता हे दोन मी पॅनवरती ट्राय करणार आहे. बटर पण घेतलं आहे, ते बटर आपण लावूया पॅनवर अगोदर, मग ठेवूया. लो हीट करतो, नाहीतर आपले ब्रेड करपतील. हा चीज मेल्ट करण्यासाठी आता मी वरून हा ताट ठेवतो का. झालं असेल. वाव, बघ हे पण त्याच्यासारखंच झालंय. वाह. तर आता हे पॅनवरती आपण ट्राय केलं. हे बघा दिसतंय का, गरम आहे खूप, पूर्ण फ्राय झालंय. जळलाय हा. ठीक आहे, आपण ट्राय करूया. लवकर. हा एकदम प्रॉपर झालाय, थोडासा झालाय पण ठीक आहे. साईडने proper झालाय. वाटतंय. तर आता हा एअर फ्रायरवाला आहे आणि हा आहे पॅनवाला. पॅनवाला. चला आता आपण ट्राय करूया. आता बोल अगोदर कोणतं ट्राय करायचं, पॅनवाला करूया. आपण हा तर एअर केला फ्राय ना, मधलं केलं ना, मग आधी हाच आता करतो. हा पॅनवाला करतो ट्राय. बघ खाऊन 3, 2, 1. आपण चांगलं, कोणता जास्त चांगला लागला तुला? एअर फ्राय वाला. पक्का? कारण की आणि त्याच्यामध्ये याच्यावरती- मटेरियल फुल हे झाले. याच्यावरती पण चीज फ्राय होते वरतून, याच्यावरती पण मेल्ट झाली आहे. हे बघा तुम्हाला कम्पॅरिझन दाखवतो, दिसत असेल की नाही माहिती नाही. हा पॅनवाला आहे आणि हा एअर फ्रायरवाला आहे. याच्यावरती चीज फ्राय झाली वरून, याच्यावरती प्रॉपर मेल्ट झाली आहे. बाकी टेस्ट दोघांची पण चांगली आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. आता आम्ही हे सर्व संपवतो, अजून पण बनवले आहे आम्ही, ते पण आम्ही संपवतो आणि तुम्हाला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.